नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन कृषी धोरण याविषयी माहिती घेणार आहोत. 28 जुलै 2000 रोजी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने राष्ट्रीय कृषी धोरण सार्वजनिक केले. कार्यक्षम संसाधनाचा वापर, तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांना मुख्य संरक्षणाच्या माध्यमातून कृषी उत्पादनाचा वार्षिक वृद्धी दर 4% निर्धारित केला. भारतीय कृषी क्षेत्रापुढील आव्हाने आणि क्षमता लक्षात घेऊन नवीन कृषी धोरणाचा अवलंब करणे ही काळाची गरज होती. खालील घटकांची गरज विचारात घेऊन नवीन कृषी धोरण लागू करण्यात आले. 1. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन अन्न सुरक्षितता निर्माण करण्यासाठी भारतीय शेतीची उत्पादकता आणि उत्पादन वाढवणे. 2. प्रक्रिया विपणन आणि साठवणुकीच्या माध्यमातून शेती उत्पादनात वाढ करणे. 3. शेती विभागणी आणि जमिनीचे तुकडीकरण लक्षात घेणे. 4. शेती विविधतेच्या माध्यमातून फलोत्पादन विकास करणे, दुग्धजन्य पदार्थ, कुक्कुटपालन इत्यादींच्या विकासाला चालना देऊन रोजगार निर्मिती करणे. 5. शेती क्षेत्रामध्ये संशोधन आणि प्रशिक्षण यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा फायदा सर्व शेतकरी वर्गांना करून देणे. या सर्व घटकांचा विचार करून सरकारने नवीन कृषी धोरण 2000 आणि 2007 हे लागू केले. त्याचा आपण पुढील प्रमाणे विचार करूया. प्रथम, नवीन कृषी धोरणाची उद्दिष्टे. वृद्धी दर. 2005 पर्यंत कृषी वार्षिक वृद्धी दर 4% गाठणे. कार्यक्षम वृद्धी. कार्यक्षम संसाधनांचा वापर आणि मृदू साधनांच्या आधारावर कार्यक्षम वृद्धी दर गाठणे. वृद्धी आणि समता. या धोरणाने देशातील सर्व शेतकरी आणि सर्व ध्येयाची वृद्धी आणि समता प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवले. मागणीजन्य वृद्धी. देशातील बाजारपेठांच्या मागणीनुसार कृषी उत्पादनात वाढ आणि कृषी उत्पादनाची निर्यात करून शेतकऱ्यांना फायदा मिळवून देणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. उदारीकरण आणि जागतिकीकरणाचे आव्हाने पेलण्यासाठी भारतीय कृषी क्षेत्राला सक्षम बनवणे हे देखील या धोरणाचे उद्दिष्ट होते. शाश्वत वृद्धी. तांत्रिकदृष्ट्या सूक्ष्म, आर्थिकदृष्ट्या परवडणारे, पर्यावरणाचा ऱ्हास करणे आणि समाज स्वीकृत देशातील नैसर्गिक संसाधनांच्या शेतीच्या शाश्वत विकासाला चालना देणे हे या धोरणाचे उद्दिष्ट होते. आता आपण राष्ट्रीय कृषी धोरण 2000 ची वैशिष्ट्ये पाहूया. खाजगी सहभाग, करार शेती, जमीन लीजिंग व्यवस्था, तंत्रज्ञान हस्तांतरण, भांडवलाचा अंतर्स्थ प्रवाह आणि शेती उत्पादनाकरिता खात्रीची बाजारपेठ, विशेष करून तेलबिया, कापूस, फलोत्पादन इत्यादींच्या माध्यमातून खाजगी उपक्रमांच्या सहभागांना चालना दिली पाहिजे. खाजगी गुंतवणूक आणि सहभागाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांसहित मोठ्या पिढ्या कृषी निगडीत क्षेत्रात प्रवेश करीत आहेत. शेतकऱ्यांना चांगले बियाणे आणि चांगल्या तंत्रज्ञानाचा फायदा करून देण्यासाठी खाजगी क्षेत्रांनी संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली पाहिजे अशी अपेक्षा आहे. स्पर्धात्मक दृष्टिकोन. जागतिक व्यापार संघटनेअंतर्गत शेतीवर कमीत कमी निर्बंध लादून प्रत्येक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात उदारीकरण करण्यात आले. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. सरकारच्या नवीन कृषी धोरणाने कार्यक्षम संसाधने आणि तंत्रज्ञानाचा वापर, हंगामी किंमत, बदलापासून संरक्षण आणि पुरेशा प्रमाणात कर्ज उपलब्धता यावर लक्ष केंद्रित केले. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे जागतिक व्यापार संघटनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार आयातीवर निर्बंध मोडीत काढून जागतिक बाजारपेठेतील किंमत बदलापासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी वस्तूनुसार डावपेच आखणे तशी व्यवस्था निर्माण करण्याची शिफारस या धोरणाने केली आहे. शेतीतील कार्यक्षमता. जगाच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता शेतकऱ्यांनी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानावर आणि सवलतीवर अवलंबून न राहता कार्यक्षमतेवर अवलंबून असले पाहिजे. उत्पादन खर्चात घट आणि स्पर्धेची प्रेरणा यामुळे व्यवसायापेक्षा शेतीला चांगले दिवस येऊ शकतील. कर सुधारणा. शेतकी यंत्रे, अवजारे, खते आणि इतर आदानावरील अबकारी करांचे
पुनरुज्जीवन करून कर रचनेत सुधारणा घडवून आणली. अन्न आणि इतर पिकांवरील कर रचनेचा आढावा घेण्यात आला. अवाजवी अनुदानापेक्षा कर सवलत उत्तम आहे हे या धोरणाचा सार होता. अंतर्गत व्यापार करासहित शेतीवरील निर्बंधात घट करून शेतीत उत्पादित झालेल्या वस्तूंच्या व्यापाराचे आणि अंतर्गत हालचालीचे मोठ्या प्रमाणात उदारीकरण करण्यात आले. यामुळे शेतमालाच्या किंमत निर्धारणामध्ये बाजाराला महत्त्वाची भूमिका पार पाडण्यासाठी प्रोत्साहन मिळते. रोप प्रजाती आणि बियाणे रोपांच्या वेगवेगळ्या प्रजाती आणि बियाण्यांच्या संशोधनासाठी कायद्याच्या माध्यमातून संरक्षण देण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. सरकारने त्यासाठी पर्यायी कायदे करण्याची गरज आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या जे शोषण करतात त्यापासून त्यांना वाचविणे आवश्यक आहे. शेतीशी निगडीत असणाऱ्या दुसऱ्या व्यवसायाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, जसे पशुपालन, कुक्कुटपालन, दुग्ध आणि शेती इत्यादी. पायाभूत सुविधा ग्रामीण विद्युतीकरण, सिंचनासाठी नवीन आणि पुनरुज्जीवित ऊर्जेचे स्रोत, ग्रामीण आणि शेतीसाठी वित्त असे काही पायाभूत सुविधांचे ध्येय आहे. या सुविधा सरकारकडून सक्रियपणे पुरविल्या जातात. शेतीसाठी आवश्यक असे आदाने जोपर्यंत पुरवले जात नाही तोपर्यंत शेतीची उत्पादकता वाढवता येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नवी कृषी धोरण 2000च्या उपाययोजना याविषयी माहिती घेऊया. प्रथम, शाश्वत शेती. शाश्वत शेतीची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पुढील उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बिगर शेती वापरासाठी शेतीचे केले जाणारे तुकडीकरण थांबवले जाते. वापरात नसलेल्या शेतीचा वापर लागवडीसाठी केला पाहिजे. बहुपीक रचनेच्या माध्यमातून पिकांच्या उत्पादनात सुधारणा करणे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारे 2/3 क्षेत्राचा विकास घडवून आणणे. जमिनीखाली आणि जमिनीवरील उपलब्ध पाण्याचा वापर कार्यक्षमपणे करणे. गुंतवणुकीत वाढ. शेती क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मोठ्या रकमेची गरज आहे. यामध्ये सिंचन, विद्युत, रस्ते, बाजारपेठ, गोदामे इत्यादींचा समावेश होतो. सध्याच्या स्थितीत शेती क्षेत्रातील भांडवल निर्मितीची क्षमता ही 16% आहे. खाजगी गुंतवणूक. शेती क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतीमधील गुंतवणूक वाढावी यासाठी खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदाराला चालना दिली पाहिजे. संशोधन आणि विकास. सध्याच्या स्थितीत संशोधन विकास कार्यक्रम चांगल्या दर्जाची आदाने पुरवण्यामध्ये यशस्वी झाले. बियाणे, खते, अवजारे इत्यादी संशोधन आणि विकास कार्यक्रमामध्ये सुधारणा आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधनाचे वितरण होणे आवश्यक आहे. विस्तारित कार्यक्रम. लागवडीच्या प्रभावी पद्धती आणि संसाधनाचा उत्तम वापर करता यावा यासाठी देशातील शेतकी विद्यापीठे आणि संस्थांनी शेतकऱ्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण दिले पाहिजे. पर्यायी तंत्रज्ञान. विकसित देशातून आयात केलेले तंत्रज्ञान आत्मसात करणे प्रशंसनीय ठरणार नाही. आपल्या देशातील पर्यावरणाशी सुसंगत असणारे तंत्रज्ञान विकसित करून त्या तंत्रज्ञानाचा वापर शेती विकासाला केला पाहिजे. पडीक जमिनीचा वापर. भारतात अंदाजे 69.5 मिलियन हेक्टर जमीन ही पडीक जमीन आहे. या जमिनीचा वापर शेती लागवडीसाठी होणे गरजेचे आहे. सहकारी सेवा. अल्प आणि सीमांत शेतकरी अवजारांची खरेदी, उत्तम बियाणे आणि इतर आधाने खरेदी करण्याच्या स्थितीमध्ये नाहीत. या सर्व सेवा पुरवण्यासाठी सहकारी सेवांची स्थापना होणे आवश्यक आहे. सहकारी सेवांच्या माध्यमातून विपणन सेवा पुरवल्या जाऊ शकतात. भूसुधारणा. जमीन ही भारतातील भूसुधारणाचे उद्दिष्ट आहे, परंतु अजूनही देशातील अनेक भागात, विशेष करून दक्षिण भारतात जमीन कसूनही त्यांना जमिनीचा मालकी हक्क मिळालेला नाही. सक्षम अशा जमीनदारामुळे त्यांना आपला हक्क मिळवता आला नाही. भूसुधारणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सरकारने पर्यायी कृती आराखडा तयार करणे गरजेचे आहे. वागणूक आणि वर्तणुकीत बदल. भारतीय शेती हा जगण्याचा मार्ग आहे आणि तो व्यापाराचा तर मुळीच नाही. परंतु आता ही प्रवृत्ती बदलत चालली आहे. अजूनही शेतीमालाच्या बाबतीत लोकांच्या प्रवृत्तीमध्ये बदल घडून येत नाहीत. किंमत धोरण. भारत सरकारने
किंमत धोरणाच्या माध्यमातून दरवर्षी शेतमालाच्या खरेदीविषयीचे धोरण ठरविले जाते. असे असले तरी शेतकऱ्याच्या मालाला चांगला मोबदला न मिळाल्यामुळे त्यांचे उत्पन्न घटत चाललेले आहे. परिणामतः शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबितात. शेतकरी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी करत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भ ग्रंथ आणि पुस्तकाच्या आधारे आपण ही संकल्पना समजून घेतली आहे. धन्यवाद.